हॅलो गाईज, नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. तर सगळ्यात अगोदर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सर्व भगिनींना आज त्यांचा कसा आनंदाचा दिवस आहे ना, की आज वटपौर्णिमा म्हणले की सगळे मेकअप वगैरे नटून थटून जाणार, आपल्या आहोंसाठी दीर्घ आयुष्य मागणार. तर त्याच्यामुळे आता आम्ही चाललो होतो सकाळ सकाळ. घरचं सगळं काम तसंच ठेवलं होतं, फक्त यानं स्वयंपाक झालेला होता. आज आहे ना खूप आमची अशी धावपळ चाललेली होती, खूप धावपळ म्हणजे खूपच होती. तर ते तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये कळणच. तर इथं मी आणि दीदी आम्ही दोघीजणी चाललो होतो, कारण सकाळ सकाळचा मुहूर्त शुभ म्हणत होते ना, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकर चाललो होतो. तर गेल्याच्या नंतर मग मस्त अशी आम्ही वडाच्या झाडाची पूजा केली. वडाचं झाड हे काय आपलं जास्त दूर नव्हतं, जवळच होतं. तर मग म्हणले असं म्हणजे थोडंसं म्हणजे दूर नव्हतं. तर गेलो आम्ही दोघी पण. एवढी काही गर्दी पण नव्हती, कारण सकाळ सकाळ जास्त काही एवढी गर्दी झालेली नव्हती. पण ज्यावेळेस आमची पूजा झाली ना, त्यावेळेस भरपूर गर्दी व्हायला लागली होती बरं का. ते तुम्हाला पुढं दिसेनच. तर त्यानंतर एकदा मी मस्त अशी वडाची झाडाला पाणी घालून परत मस्त हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि दीदीची पण तिकडं पूजा चालूच होती पलीकडं. पण आता कसं आता कॅमेरामन आमची प्रिशा होते, त्याच्यामुळे तिला काय व्यवस्थित पकडता येत नव्हता मोबाईल. त्याच्यामुळे जसं काय तिने क्लिप घेतल्या तशाच मग मी पण मला आता जाऊ द्या तशाच टाकून देऊ आपण पण. ते मस्त दीदीची पूजा झाली. माझं पण सगळं ओटीचं सामान, आंबा वगैरे जे काही ठेवलं. आज तर खरा मान तर आंब्याचाच असतो ना, मग त्याच्यामुळे सगळी मस्त अशी पूजा झाली. मग म्हटलं चला मस्त असे फेरे मारले आम्ही. आपल्या नवऱ्यासाठी 7 फेरे मारतो 7 जन्मासाठी. मी तर म्हणेन 7 जन्म नाही, जन्मोजन्मी मला हेच मिळावेत. तर हा सण म्हणजे कसा एक आनंदाचा, उत्साहाचा, प्रेमाचा, धाडसाचा असा असतो ना. तर त्याच्यामुळं आपण आपल्या आहोंसाठी सगळं काय आपला जो शृंगार असतो तो शृंगार घालून मस्त मेकअप वगैरे करून सगळं तयार होत असतो. त्यांच्यासाठी आपल्याला उपवास पकडतो आपण असं. पण इथं काय झालं, इथं मी दोरा आहे ना कट करत होते. माझे फेरे संपल्याच्या नंतर तर दीदी काय म्हणली, ताई कट नको करू, तसंच ठेव दोरा. तर मग मी तसाच दोरा ठेवला. म्हणलं कट नाही करत नाही. तर मग तिने पण तसंच ठेवला. तिचे आम्ही दोघींसोबतच पूजा आवरली. मग नंतर एवढे गरम होत होतं ना, अक्षरशः साडीने केस मोकळे असं खूप गरम होतं. असं पूजा करतानाच असं कसं तरी होत होतं. पण मी तेवढी खुश पण होते, कारण त्याला पण एक रिझन होतं खुश होण्यासाठी. वटपौर्णिमा आहे हे तर मी खुश होतेच, पण अजून दुसरं पण एक रिझन होतं. त्यानंतर आम्ही दोघींनी मस्त असे हळदी कुंकू वगैरे लावून घेतले. पण इकडं काय आंबे आणि हे देऊन बायकांची ओटी भरतात. पण आमच्या गावाकडे ही प्रथा नाही आहे, त्याच्यामुळे मग आम्ही कन्फ्यूज झालो. नेमकं ओटी भरावी की नाही भरावी, आपल्याकडे ती प्रथा नाही आहे. मग आता काय करावं, ओटी भरलं तर चांगलंच आहे असं काय आम्ही कन्फ्यूज झालो होतं. आणि वडाचं झाड आहे ना, आमच्या घराजवळच एक मारुतीचं मंदिर आहे. या मारुतीच्या मंदिराच्या परिसरातच हे वडाचं झाड आहे. इकडं साईडला दत्त मंदिर आहे, तिथं पण आहे झाडं, पण हे आता आम्हाला थोडंसं जवळ वाटतं. मग इथं पण मस्त आम्ही असं दर्शन वगैरे घेतलं. इकडे मुलांचा गोंधळ होता. वातावरण हे खूप असं वारकावदार. सो आता पावसाळा दिवस आहे, त्याच्यामुळे असं खूप वातावरण पण चेंज झालं होतं. त्याच्यामुळे व्हिडिओ असे ब्लर ब्लर यायचे. तर बघा इथल्या मारुतीचा ना फोटो किती मोठा आहे बरं का. नंतर हे एक मंदिर आहे. त्याच्यानंतर इकडं माझी पूजा चालली होती. इथं आहे ना आज सोमवार पण होतं म्हणलं. तर मग आता महादेवाचं मंदिर थोडं लांब होतं. म्हणलं चला इथं आहे महादेवाची पिंड, तर इथंच आता आपण हळदी कुंकू वगैरे लावून घेऊ. मस्त अशी इथं पण पूजा करून घेऊ. तर इथं शिवांचं एक चाललं होतं मध्ये मध्ये, मी इथं बसू का, आम्ही इथं बसू का देवापाशी, असं काय त्याचं चाललेलं होतं. आणि इकडे तोपर्यंत दीदी पूजा करून घेत होती. खरंच वटपौर्णिमेचा सण म्हणले की एक वेगळाच आनंद येतो आहे की नाही बायकांच्यामध्ये. पण खूप काम पडलेलं होतं. मग इथं काय थोडीशी चेष्टा मस्करी केली मी मुलांसोबत. आणि असं काही करायचं असलं ना, आमच्या प्रिशाला खूप आवड असते बरं का. आता तिला व्हिडिओ काढायला नेल्यामुळे तिचं काय म्हणणं होतं माहिती का, तुम्ही तुमचे एवढे व्हिडिओ काढले, तो माझा एक पण फोटो नाही काढला असं. त्याच्यामुळे तिचं काही गोष्टी चाललेल्या होत्या. मग तेच आम्ही तिला समजून सांगत होते. पूजा झाल्याच्यानंतर मग आता मी घरी आलो होतो. घरी आल्याच्यानंतर मी मस्त असं आहोंचं दर्शन वगैरे घेतलं. तो काय व्हिडिओची क्लिप मी घेतलेली नाही. मस्त दर्शन वगैरे घेतलं. तर अहो म्हणले असंच रोज घेत जा. म्हणलं बरं ठीक आहे, रोज घेत जाईन. आणि भरपूर सारं काम पडलेलं होतं माझं, भरपूर सगळं काम. असं झालं तर कधी आवरण मी ते काम एकदाचं.
त्यानंतर म्हणलं चला आता थोडंसं आहोंसोबत चेष्टा करावी. मी आहोंना हेच विचारत होते, एवढं मेकअप मी कोणासाठी केला? तुमच्यासाठीच ना. एवढा उपवास पकडला तुमच्यासाठीच, फेरे मारले तुमच्यासाठीच. तर पण आता सगळं मी जे काय केलं आहे ते तुमच्यासाठीच केलं आहे, पण मी तुम्हाला 7 जन्मासाठी पाहिजे का? असं मी चेष्टाने आहोंना विचारत होते. तर आहो म्हणले लागो ना. म्हणजे आहोंचं काय माहिती का, पोटात पाणी करता भाकरी कोण घालीन असं ते म्हणत होते. तर मी म्हणलं त्याच्याकरताच लागते का? तर ते म्हणले हा बाई हा बाई. त्याला शिवांश म्हणतो ही तसलं काय बाई बाई काय लावलं आहे मावलं तुम्ही? तर असं सगळ्या गोष्टी त्यांचं चाललं होतं. त्यानंतर इकडं खूप भांड्याचा पसारा पडला होता, खूप म्हणजे खूप. असं झालं तर कधी सगळ्या गोष्टी काम आवरून असा छोटासा काय व्हिडिओ होता. आज काय मला व्हिडिओ घ्यायला खरं सांगू का टाईमच नाही भेटला बरं का. एवढा पवित्र सण ही असून पण नाही मला टाईमच नाही भेटला, कारण की खूप सारी धावपळ होती. आता ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणंच. आणि या मस्त अशा सणादिवशी मग खूप मोठी गुड न्यूज होती. माझ्या परिवारासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे बरं का. त्याच्यामुळे मला ना सगळ्या गोष्टी आवरून, म्हणजे मला दीदीला दोघींना पण सगळ्या गोष्टी आवरून आम्हाला जायचं होतं बाहेर. तर कुठं जाणार हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेनच. तर मग आता हे सगळं पटकन आवरून ठेवावा. अशी मेहंदी वगैरे काढली होती छान. थोडंसं एक वडाचं झाड काढलं, नाव काढलं, पाठीमागून नाव टाकलं. एवढेच काय व्हिडिओ होता आजचा वटपौर्णिमेचा शॉर्टकटमध्ये. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.